जर पाऊस आला तर इथेच अडकून पडू. मंडळी आत्ता आपण या बाजूने आलो आहोत. हा आहे ग्रामपंचायत एकविसचा बोर्ड आणि इकडून येतो तो सातारचा रस्ता. आता आपण जाणार आहोत या बाजूला म्हणजे सरळ. तुम्ही एकविसचा धबधबा केल्यानंतर जर तुम्हाला कासला जायचं असेल किंवा पुढे जर बामणोली जायचं असेल तर या बाजूला जाऊ शकता. विशेष बघा आत्ता जवळजवळ 3:15 वाजलेत. त्या बाजूला धुके बघा कसे पडले छान. आणि आता आपल्याला स्पष्ट दिसू शकतं की कास पठाराचा एरिया किती विस्तीर्ण आहे. मंडळी हे बघा यालाच म्हणतात जन्नत. ॲक्च्युली हे जो समोर दिसत आहे हा एक कास तलाव आणि धुकं आले तलावाच्या आजूबाजूला तलाव एकदम खास दिसते. आणि या बाजूला बघा पूर्ण ऊन आहे आणि कोरडं आहे. तुम्ही कासचा घाट उतरल्यानंतर म्हणजे खाली आल्यानंतर इथं उजव्या हाताला आहे तो कास तलाव आणि इथं तुम्हाला नाश्त्याची वगैरे पण सोय आहे. जेवण पण मिळू शकतं तसंच कणीस पण मिळू शकतं. चला आता आपण जाऊया खालच्या बाजूला. मंडळी या तलावाचं वैशिष्ट्य म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा तलाव अस्तित्वात आहे आणि विदाऊट इलेक्ट्रिसिटी हे जवळजवळ 25 किलोमीटर खोल सातारमध्ये याचं पाणी निघतं जातं. म्हणजे त्या ठिकाणी कोणतेही मोटार नाही, फक्त नैसर्गिक जे उतार असतात तर त्याचा हिशोब धरून त्या काळामध्ये हे पाणी खाली उतरवलं जायचं. महादरे तलाव, पुन्हा कमानी हौद या आणि मंगळवार तळ अशा 3 ठिकाणी येथून पाणी जायचं आणि तिथून पूर्ण मग साताऱ्यात पाणी सर्क्युलेट व्हायचं. मंडळी साधारण अंदाज येईल कासचं पात्र जुनं आहे ते आतल्या बाजूला आहेत आणि नवीन जो फोगार आहे तो या बाजूला आहे आणि इथून इथपर्यंत काम झालेलं आहे. एवढाच मधल्या टप्प्यातले काम बाकी आहे. तिथं असणार आहे तो त्याचा ते राऊंडवालं चक्र जिथून पाणी आउटलेट असेल याचा धरण भरल्यानंतर आणि दुसरा आउटलेट त्या बाजूनं काढलेला आहे. एक कल्पना करा की आत्ता जेवढं कासपात्राचं तलाव आहे तर ह्याचं ज्यावेळेस एवढं मोठं पात्र पूर्ण क्षमतेनं भरेल तर त्या साधारणपणे याच्या दुप्पट ते तिप्पट पाणी यामध्ये सहज मावेल. आणि म्हणूनच मगाशी म्हटलं की कितीही मोठी सिटी झाली सातारा तरी कास पूर्ण साताऱ्याची ताण नक्कीच भागवेल. मंडळी भांबवली धबधब्याकडे जाण्याला 2 मार्ग आहेत. एक तर या कमानीमधून आज जाता येतं, त्यासाठी गाड्या तुम्हाला या बाजूला मंदिरा शेजारी पार्क करायला लागतील आणि दुसरा रस्ता आहे तो म्हणजे वरून तांबी गावातून. तर चला आपण त्या मार्गे जाऊया. हा रस्ता जातो तांबी गावाकडे आणि इथं लिहिलंय धबधब्याकडे जाणारा मार्ग. आणि एक काळजी घ्या की रस्ते निसरडे आहेत आणि तीव्र वळण आहेत, त्यामुळं गाडी सावकाश चालवा. आणि हेच धोकादायक आहे की ज्यावेळेस मोठा पाऊस होतो त्यावेळेस असा हा जो मलबा असतो तर ह्याला भूस्खलन म्हणतात. तर हे असं रस्त्यावर येतं बघा. त्यामुळं जर जास्त पाऊस असेल तर इकडं आत येण्याची रिस्क घेऊ नका. हे लागेल ते जानाई देवीचं मंदिर आणि याच्या पुढं आपल्याला गाड्या पार्क करायच्या आणि इथून चालत जायचे. म्हणजे हा आपण बेस समजूया. आल्यानंतर या बाजूला जायचं आहे आपल्याला. चावची लेकाच्या पुन्हा इथं इंजेक्शन घ्यायला लागतील मला 14. हां 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 एकटाच काय जातो की ते काय आपण रानातलंच आहे. हो तर काय पाऊस पाणी पण कमी आहे. गावकऱ्यांनी एवढी मात्र चांगली सोय केली की जायसाठी पायऱ्या वगैरे व्यवस्थित केल्यात, त्यामुळे काय अडचण नाही, चिकचिकीचं टेन्शन नाही. पटापट आपण अंतर कव्हर करूया कारण आपल्याला माघारी लवकर जायचं आहे. आणि सर्वांना आपल्याला एक विनंती आहे, इकडे येत असेल तर एक काळजी घ्या की स्वच्छता बघा भरपूर आहे आणि घाण कुठं नाही आहे. तर प्लीज एक विनंती आहे, म्हणजे तुमचा जो कचरा असेल तो तुमच्या बॅगेत ठेवा अथवा गाडीत ठेवा आणि नंतर ते कासच्या पठाराच्या पुढे गेल्यानंतर मोठमोठ्याल्या कचराकुंड्या आहेत हॉटेलच्या बाहेर, तिथं तो डंप करा. साधारण थोडं अंतर आल्यानंतर जर तुम्हाला ही टेहळणीची जागा दिसली, चौकी दिसली तर तुम्ही बरोबर आलाय असं समजा. कारण तिथे 2 रस्ते आहेत मागच्या बाजूला, एक वरतून जातो ना हा एक खालतून येतो. जो खालतून येतो ना त्या रस्त्याने यानंतर पुढं आल्यानंतर तुम्हाला अशा पायऱ्या लागतील आणि हे बॅरिकेड्स लागतील. तर हे धरूनच जायचं आहे.
आणि हा जो समोर दिसत आहे तर तो आहे बांबवली वजराई धबधबा. आता आपण जाणार होतो इथून खालच्या बाजूला. ॲक्च्युली जो आपण मागच्या वेळेस म्हणजे आधी जो पाहायचो तो धबधबा म्हणजे त्या बांबवली या गावातून तर तो वरतून पाहायचो तिकडून. आणि आत्ता आलं तो एकदम खाली. हे भाव आपल्या दोन भेटले आहेत. काय ना तुमचं? अनुज. तुझं? सुनील. ओके. कुठलं गाव तुमचं? सातारा. तुझं पण? सातारा. ओके चला सातारकर. असं वाकून जावं लागतंय काही ठिकाणी. हा सावकाश. बघ की पावसामुळे कसं झालं इथं घासारट झालंय सगळं. पाऊस तरी पडेल. पाऊस असता तर आपण माघारी जाऊ शकत नाही. एवढं मात्र नक्की पाऊस आला की आपल्या इथं मुक्काम ठोका लागणार. जायचं का माघारी? बाहेर दिसते. आणि तिकडं आहे धबधब्याच्या खाली तर जाऊ शकत नाही एवढं नक्की. मंडळी मागच्या बाजूला जरा पावसाचं वातावरण झालं आणि आपल्याला अजून जायचे त्या बाजूला. जवळ एक 10 मिनिटाचा रस्ता आहे. परंतु जर पाऊस आला तर इथेच अडकून पडू. त्यामुळे आपण हा व्हिडिओ इथेच थांबवत आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आणि शेवटचं काय रे, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब शेअर पण करा. चला ठीक आहे.